न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। गरीब आणि गरजू महिलांसाठी मीराताई कदम यांचा दिवाळी साडी वाटप कार्यक्रम। पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 26 मधील गरीब आणि गरजू महिलांची दिवाळी सुद्धा आनंददायी व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शहर संघटिका मीराताई कदम यांनी महिलांना साड्यांचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। मीराताई कदम या समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर असतात। समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सतत कार्यरत राहून त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात। दिवाळी हा आनंद एकोप्याचा सण आहे। या सणात सगळ्यांनाच आनंदाचा वाटावा मिळावा या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबवला। प्रभाग क्रमांक 26 मधील अनेक महिला दिवसभर श्रम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या जीवनात थोडासा आनंद ओतण्यासाठी मीराताई कदम यांनी स्वतः पुढाकार घेत या महिलांना साड्या भेट दिल्या। या साडी वाटप कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। महिलांनी मनापासून आनंद व्यक्त केला। मीराताई कदम यांच्या सामाजिक कार्याचे मनपूर्वक कौतुक केले। मीराताई कदम यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की गरजू कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हीच खरी दिवाळी। समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे आवश्यक आहे। दिवाळीचा सण हा प्रकाशाचा, प्रेमाचा, वाटपाचा सण आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात थोडा उजेड निर्माण व्हावा हा आमचा प्रयत्न आहे। या साडी वाटप उपक्रमाला परिसरातील कार्यकर्त्यांनी, महिला संघटनांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मीराताई कदम यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून निघाली आहे। नमस्कार, मी मीराताई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट। आज या ठिकाणी दिवाळी या सणाचं औचित्य साधून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आज लाडक्या बहिणींना काहीतरी दादांची इच्छा असते, ज्याप्रमाणे आपल्याला दादांनी लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे। तर माझ्या ह्या ज्या गोरगरीब बहिणी ज्या स्वकष्ट करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात, आज कामं करून ह्या माझ्या महिला स्वतःचा उदरनिर्वाह करून मुलं बाळं सांभाळतात, तर या महिलांसाठी आदरणीय दादांनी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे। आणि या महिला माझ्या सगळ्या भगिनी लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहेत। पण दादांची एक इच्छा होती की माझ्या लाडक्या बहिणींना काहीतरी आज दिवाळीनिमित्त भेट द्यावी। दादा भाऊबीजेला हजर राहू शकत नाहीत, पण दादांचं नेतृत्व आणि दादांच्या नेतृत्वाखाली आज मी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे। आणि दादांच्याच आदेशानुसार मी आपल्याला सगळ्या लाडक्या बहिणींना, मी जशी दादांची लाडकी बहीण आहे त्याप्रमाणे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात। आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला दिवाळीसाठी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या साड्या सगळ्या आपल्या माझ्या लाडक्या बहिणींना मी दिलेल्या आहेत। तर या सगळ्या साड्यांचा माझ्या लाडक्या बहिणींनी स्वीकार करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि सगळ्या माझ्या या लाडक्या बहिणींना आदरणीय दादांतर्फे आणि मीराताई कदम माझ्यातर्फे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। आपल्याला ही दिवाळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना। एवढं बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, एकच वादा। नमस्कार, आज दिवाळीनिमित्त अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींसाठी साडी वाटप केलेलं आहे। आणि मीराताई एकदम छान कार्य करत आहेत। तर प्लीज जरा तुमच्या प्रतिक्रिया कळवा। आजी, तुम्हाला काय वाटतं? आम्ही आमच्यासारखंच तिनं बी काम कष्ट करून तिनं सरकली मोहर। पुन्हा नाही कोण भावा, ह्या भावाच्या त्या भावाच्या आधाराने सरकले, तर आम्ही तिचं हाही समाधान करून तिचं म्हणणं आम्ही पूर्ण। तुम्हाला काय वाटतं मावशी? हा, मला तर पहिल्यापासून आनंदच आहे। ते लक्ष देतात आमच्यावर सारख्या। त्यांचं म्हणजे कसं आहे, त्यांना वाटतं गरीब लोक आहेत ते आमच्याकडे येणार, आम्हाला बोलणार, सांगणार। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।